पिंजरा पिंजरा रे. मी काय म्हणते, अगदी वाईट काय ह्याच्यात? 25% तर 25%. दोन माणसांना जगण्यासाठी आणखीन किती लागतं? पण ती आनंदी सुद्धा एकटीच आहे ना, मग तिला काय करायचं तेवढे? कधी कधी अक्कल येणार तुला? हा सगळ्याचा जास्त त्रास तुम्हालाच होतोय. मला नाही, आता त्रास त्या आनंदीला होणार आहे. नाही तिचं जगणं मुश्किल करून टाकलं ना तर बघच. विष्णूनी माझ्या भावाला मरेस्तोवर मारलंय. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तो सलाईन लावून झोपलाय. पण आज बघच आनंदी, आज त्या विष्णूला जिवंत सोडणार नाही मी. ए विष्णू! गजाच्या या अवस्थेला तू बी जबाबदार आहेस वीर. मग काय आता स्वतःचा जीव घेणार आहेस? आनंदी, माझ्या भावाची तिथे काय परिस्थिती आहे आणि तू इथे मला सल्ले काय देतेस? त्याचीच गरज आहे तुला. आनंदी, तुझी का माझी ही स्पर्धाच लावली होती ना तुम्ही. कधी माझ्या मनाचा विचार केला? ठीक आहे आनंदी, मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? तू इकडनं जा, हेच उपकार होतील माझ्या. ती तुला काहीही बोलली असली ना तरी मी बोलणार नाही. विष्णूने जसं तुझ्या भावाला मारलंय तसंच माझ्या धीरालाही. त्यामुळे विष्णू आता यापुढे या घरात राहणार नाही. पण हे तुझ्या मम्माला कोण समजावणार? मी समजावणार. आणि आता बघच माझी मम्मा काय करू शकते ते. आत्ताच्या आत्ता त्या गजाकडे जा, त्याच्या पायावर डोकं टेक आणि त्याची माफी माग जा. नाही मागणार, मी नाही मागणार त्या तात्याच्या पोराची माफी. अरे बाबा विष्ण्या, अरे माग ना त्याची माफी. नाही मागणार. ठीक आहे, मग आत्ताच्या आत्ता चालता हो आणि पुन्हा इथे येऊ नकोस. या वाड्याच्या आसपास जरी दिसला असता तरी सारडी लोंबी तुझी. निघ निघ म्हटलं ना. आज माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा अडसर दूर झाला. जोपर्यंत विष्णू या वाड्यात होता तोपर्यंत मला काहीच करता आलं नाही. पण नारा, आता तू बघच. आनंदे, मी माझं सामान आवरून ठेवलंय, तू तुझा आवरा म्हणजे लगेच निघायला. पंढऱ्या, आपल्याला थांबावं लागल. चला, म्हणजे घर सोडायचं कॅन्सल केलंय तर. ऐक ना, माझं एक काम कर. गजा नक्की घरी आहे का दवाखान्यात याची माहिती काढ ना. म्हणजे तू त्या गजाला जाऊन भेटायचं नक्की केलंयस तर? अरे असं काय करतोस पंढऱ्या? ज्या माणसानं माझ्या पायी मार खाल्ला त्याची चौकशी करायला नका का? ठीक आहे, मी जाऊन त्याच्याबद्दल चौकशी करतो. तात्यासाहेब, लय महत्वाची आनंदाची बातमी आहे. आता विष्णू गच्चकला का आनंदी गेली? नाही आता ती आनंदी कुठं जाते तवा? अहो ती झाली आता शेलार वाड्याची मालकीन. त्या शेलार वाड्याच्या झाल्यात वाटण्या आणि त्या अक्कीच्या वाट्याला तर वाड्यातलं मुसळ बी नाही आलंय. आणि मग आमच्या सुनबाईच्या वाट्याला काय आलं? जास्त विशेष काय नाही, फक्त 25% प्रॉपर्टी वाट्याला आली. आणि त्या आनंदीच्या वाट्याला आली 37.5% प्रॉपर्टी. चिरंजीव, तुमचं त्या अक्काच्या पोरीशी पटत नसेल तर त्या सोडून तिला. आता ही कुठली नवीन चाल आहे? नाही म्हणजे आता कोणाला फसवायचंय? हे बघा, कसं करून तिच्यापासून वेगळं व्हा. हवं तर मी तुमचं आणि त्या आनंदीचं लग्न लावून देतो. तर तुम्ही एवढे साधे सरळ नाही आहात. या सगळ्यात तुम्हाला नक्कीच मोठा फायदा दिसत असणार. ठीक आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला आनंदीशी लग्न करायचंय आणि मग त्यासाठी जर तुम्ही माझी मदत करणार असाल तर मी तुमची मदत घ्यायला तयार आहे. चिरंजीव, आता कसं बी करून ही तमाशीवाली पोरगी तुमच्या गळ्यात आम्ही मारणारच. त्यासाठी अक्काच्या पोरीला घरातून धक्के म्हणून काढावं लागलं तरी काढणार. पिंजरा